Hello everyone and welcome to our YouTube channel. So this is lecture number 3 and our chapter name is integration. This is chapter number 1 and weightage of this chapter is 20 marks. So don't skip this chapter, right? We will go step by step. So आपण अर्लियर हे जे लास्ट सेशन होतं त्याच्यामध्ये आपण हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पाहिलेले आहेत. जर तुम्ही तो लेक्चर पाहिलेलं नसेल तर तुम्ही इथे सॉल्व करू शकता. जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर जाऊन बघू शकता. तिकडे तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. अदरवाईज यू कॅन कंटिन्यू फ्रॉम दिस सेशन. ओके, सो बेसिक थिंग्स आपण आजच्या ज्या लेक्चरमध्ये जे काही प्रॉब्लेम शिकणार आहे त्याच्यासाठी काही बेसिक थिंग्स जे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे, जे प्रिव्हियस तुमचे 10th स्टँडर्डला झालेले आहेत. पण जर आठवत नसतील तर आपण थोडे रिवाईज करूया, राईट? सो तुम्हाला हे माहिती आहे की हे रीड कसं करायचं, 1/x लाईक दिस. ओके, 1/x. सो हे जे फर्स्ट वरती आहे याला काय बोलतात आणि हे सेकंड डिवाइडला जी टर्म आहे त्याला काय बोलतात, तर याला न्यूमरेटर बोलतात. याला काय बोलायचं, न्यूमरेटर. न्यूमरेटर. आणि हे जे डिवाइडला आहे त्याला बोलायचं डिनॉमिनेटर. ओके, सो हे लक्षात ठेवा. डिवाइडला जी टर्म आहे त्याला डिनॉमिनेटर लक्षात ठेवायचं. ओके, डिवाइड डिनॉमिनेटर आणि वरचं मग लक्षात राहील तुमच्या न्यूमरेटर. ओके, 1/x. पण न्यूमरेटर आणि हे काय आहे, डिनॉमिनेटर आहे. ओके, सो आता मला जर हे एक्स जे आहे डिवाइडला आहे की नाही ते जर मला खाली नको आहे, डिवाइडला नको आहे, ती वरती न्यूमरेटरला घेऊन जायचं आहे, तर मी हेच कसं लिहू शकते, x⁻1. एक्सची पॉवर इथं किती आहे, 1 आहे. सो इथं काय करणार आपण, x⁻1. 1 इंटू x⁻1 असं. आता बघा, मी जर दिलं सपोज 2/x⁻2 दिलं. ओके, तर मला हे x⁻2 जे आहे ते न्यूमरेटरला घेऊन जायचं. तर कसं लिहिणार, 2 ॲज इट इज. ओके, इंटू x⁻, पॉवरला तुम्हाला मायनस साईन द्यायचं आहे. ओके, इथे एक्सला मायनस साईन द्यायचं नाही आहे. कशाला मायनस साईन द्यायचं, जी पॉवर आहे त्या पॉवरला आपल्याला मायनस साईन द्यायचं, ज्यावेळेला तो न्यूमरेटरला आपण घेऊन जातो त्यावेळेला. ओके, त्याला डिवाइड लिहायची काही गरज नाही आहे. ओके, हे सिम्पल आहे, जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता दुसरं एक 1/, ओके वेट, स्क्वेअर रूट ऑफ एक्स दिलं, तर हेच आपण कसं लिहितो, स्क्वेअर रूट ऑफ एक्स. हे तर माहिती तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ एक्स असते. आता हेच कसं लिहायचं, x⁻1/2. ओके, मग आता मला सांगा, हे जर मी एक्स आहे आणि इथं 3 आहे. ओके, तर ह्याला रीड कसं करायचं, क्यूब रूट ऑफ एक्स. ओके, क्यूब रूट ऑफ एक्स. तर हेच कसं लिहायचं, 1/3. 2/3 लिहायचं नाही किंवा 3/2 लिहायचं नाही, x⁻1/3. राईट? सो हे असं लिहायचं आहे. जर सपोज तुम्हाला x² दिला इथं स्क्वेअर रूटमध्ये आणि इथं जे आहे ते 3 दिलं, म्हणजेच क्यूब रूट ऑफ x² असं जर दिलं तर हे कसं सिम्प्लिफाय करायचं, तर हे बघा, आपलं काय झालं होतं, इथं क्यूब असेल तर 1/3, पण इथं ऑलरेडी काय दिले, एक्सच्या ऐवजी इथं x² दिले. सो हे कसं लिहिणार, x² ब्रॅकेट रेज टू 1/3. ओके, सो हे काय झालं, ब्रॅकेट रेज टू 1/3 झालं. आता मी इकडे लिहिते बघा. आता हे x² आणि ब्रॅकेट रेज टू 1/3 आहे, हे म्हणजेच काय होणार, वाटलं तर मी इथेच समोर लिहिते. x⁻, हे 2 आहे, ब्रॅकेट असेल आणि 1/3 असेल तर हे मल्टिप्लिकेशन असतं, 1/3 असतं. हे म्हणजेच काय, इथं 2 आहे, 2 म्हणजेच काय, 2/1. ओके, 1 काय लिहिण्याची गरज नाही, असं असतं. ज्यावेळेला असं मल्टिप्लिकेशन दिलं जातं त्यावेळेला हे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजेच कसं, 2/1 आहे इथं आणि इथं काय 1/3 आहे, म्हणजेच काय येणार, x⁻2 × 1. 2 × 1 होणार, म्हणजे इथं 2 येणार, डिवायडेड बाय 1 × 3, ही काय येणार, 3 येणार. ओके, सो हे झालं क्यूब रूट ऑफ x². आता तुम्हाला अजून ओके, x⁻2/3 इंटू 5/, सपोज दिलं 2. ओके, तर हे तुम्हाला पॉवर कसं सिम्प्लिफाय करणार पॉवर, तर x⁻, मी काय सांगितलं तुम्हाला, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन असली की डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं, समोरला टर्म, म्हणजेच 5 × 2 किती झाला, 10 झालं, डिवायडेड बाय हे 3 × 2. ओके, सो इथं किती येणार, 6 येणार. ही झाली तुमचं फायनल. ओके, सिम्प्लिफाय झाल्यानंतर. त्याचप्रमाणे अजून तुम्हाला सपोज 1/√x दिलं, तर कसं लिहिणार आहे तुम्ही, 1 हे एक स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजेच काय, आपण कसं लिहितो, x⁻1/2.
पण मला हे डिवाइडला नको आहे, इथं डिनॉमिनेटरला नको आहे, होय की नाही. मग हे काय करणार, पॉवर वरती जाणार, ह्याची निगेटिव्ह जाणार, म्हणजेच एक्स रेज टू काय लिहिणार, 1/-1/2. ओके, वन काय लिहिलं याच्यासोबत 1 इंटू एक्स रेज टू -1/2. ओके, ह्याप्रमाणे. अजून कोणतं राहिलं तुम्हाला, सपोज आता तुम्हाला ॲडिशन बेस सेम दिला, हां, एक्स रेज टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 दिलं इंटू एक्स रेज टू 1/3 दिला. ओके, तर आता हे कसं सिम्प्लिफाय करणार, मध्ये कोणतं साईन आहे बघा, डॉट आहे की नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजेच बघा हे एक्स रेज टू 1/2 इंटू एक्स रेज टू 1/3. ज्यावेळेला एक्स आणि इथं पण काय सेम एक्सच आहे, म्हणजेच काय, हे बेस काय आहेत, सेम आहेत, म्हणजे सेम असतील बेस आणि मध्ये चिन्ह मल्टिप्लिकेशनचं असेल तर त्यावेळेला वन टाईमच बेस लिहायचा आणि वरचेची ॲडिशन करायची, म्हणजे पॉवरची ॲडिशन करायची. मग हे कसं सिम्प्लिफाय करणार, ज्यावेळेला बेस, आता याचा बेस 2 आणि इथं किती आहे, 3 आहे, हे सेम आहे का, नाही आहे, त्यावेळेला कसं करणार, मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय करत होतं, बरोबर. तर ॲडिशन असेल त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, एक्स रेज टू तिरकस गुणाकार, म्हणजे बघा हे 3 इंटू 1. ओके, 3 इंटू 1 किती आलं, 3 झालं. मिडल साईन कोणतं होतं, प्लस. ओके, 2 इंटू 1 इकडचा, 2 इंटू 1 2 डिवायडेड बाय 2 इंटू 3. ओके, 2 इंटू 3 किती, 6, राईट. सो इथं किती आलं, एक्स रेज टू 5 डिवायडेड बाय 6. हे त्याचा सिम्प्लिफिकेशन फॉर्म झाला याचा. ओके, याचा हा सिम्प्लिफिकेशन फॉर्म झाला. येते लक्षात. ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुमच्या लक्षात असणं गरज आहे. म्हणजे पॉवरची ॲडिशन कशी करायची ज्यावेळेला बेस सेम नाही आहे, किंवा मल्टिप्लिकेशन करायचं, स्क्वेअर रूट कसा सॉल्व करायचा, किंवा डिवाइडला जी पॉवर आहे ती वरती गेल्यानंतर कसं निगेटिव्ह होतं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किंवा न्यूमरेटर कोणता, डिनॉमिनेटर कोणता, या तुमच्या गोष्टी लक्षात आल्या तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. चला, तर आपण आता फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके, सो हा जो प्रॉब्लेम आहे, एक मिनिट, त्याच्या अगोदर एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. ओके, सो आता इकडे बघा, हा सिम्पल प्रॉब्लेम अगोदर सॉल्व करून मग अवघडाकडे जाऊया. इथं बघा ही जी पॉवर दिलेली आहे, दिसते का ही पॉवर, याची पॉवर किती आहे, 1 आहे, म्हणजे इथं काहीच नाही दिलं, म्हणजे ही एकच टर्म झाली, बरोबर. मिडल साईन कोणता आहे, मायनस आहे, म्हणजे ही पूर्ण ही एक एक्स स्क्वेअर एक टर्म झाली आणि ही एक झाली, बरोबर. आणि या दोन्हीला डी एक्स दिला, तर आपण हे सेपरेट लिहू शकतो बाय युजिंग विच रूल ऑफ इंटिग्रेशन. ओके, सो आय इज इक्वल टू, मी डायरेक्ट हे इंटिग्रेशन सेपरेट पण लिहू शकते, म्हणजेच कसं, एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, मिडल साईन कोणता आहे, मायनस आहे, सो इथं काय येणार, इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू 3x इंटू डी एक्स. ओके, सो आता बघा इथं मला एक फॉर्म्युला माहिती आहे, कोणता, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन इंटू डी एक्स काय आहे, पॉवर रूल ऑफ इंटिग्रेशन काय आहे, एक्स रेज टू n+1 डिवायडेड बाय n+1 प्लस सी, राईट. हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. सो इथं आपण तो फॉर्म्युला यूज करणार आहे. सो एक्स रेज टू एक्स स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर काय येणार, 2 + 1 किती येणार, 3 डिवायडेड बाय 3. ओके, मिडल साईन मायनस, आता ई रेज टू 3x बघा मी काय लिहिते, डायरेक्ट लिहिते बघा. आता ई रेज टू 3x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ, लेक्चर नंबर 2मध्ये मी ही दिलेलं आहे. ओके, तरी मी तुम्हाला आता सांगते हे कसं आलं. तुम्हाला हे इंटिग्रेशन माहिती आहे, ई रेज टू एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, ई रेज टू एक्सच आहे, पण हे कसं येतं, ई रेज टू एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स, बट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज वॉट, 1. ओके, सो फायनल आन्सर आपलं काय असतं, ई रेज टू एक्स अपॉन 1 प्लस सी, पण डिवाइड बाय 1 लिहिलं काय नाही लिहिलं काय, सेमच आहे, बरोबर. म्हणजे याचा आन्सर येतं ई रेज टू एक्स प्लस सी. ओके, सो हे याचं सिम्प्लिफाय करून दिलं तुम्हाला ई रेज टू एक्सचं. त्याचप्रमाणे इथं मी काय लिहिलं, ई रेज टू 3x, एक्सच्या ऐवजी जर तुम्हाला 3x दिलं, 4x दिलं, साइन एक्स दिलं, त्यावेळेला तुम्हाला खाली डिवायडेड बाय त्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेणं मस्ट आहे. ओके, सो दिस इज अवर फायनल आन्सर. नो नो नो, इट्स नॉट अवर फायनल आन्सर. ओके, सो लेट्स सिम्प्लिफाय. 3 मायनस ई रेज टू 3x डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज वॉट, 3. ओके, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 असतं, आणि 3 हा कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंट घेतला, प्लस सी. ओके, प्लस सी लिहायला विसरायचं नाही. हे झालं आपलं आन्सर. हे आणि आत्ता मी बेसिक ज्या गोष्टी घेतल्या त्याचा काही संबंध नाही, म्हणून मी हे अगोदर सॉल्व करून दिलं. ओके, सो नाव लेट्स सी दिस प्रॉब्लेम. सो हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, लेट आय इज इक्वल टू काय, होल इंटिग्रल जे असतं का ते आयनं डिनोट करायचं असतं, त्याच्यामुळे आपण आय लिहितो. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ 1/√x प्लस, जेव्हा तुम्ही पेपरला लिहित असतं की नाही त्यावेळेला हे असं लिहायचं असतं, म्हणून मी तुम्हाला दिलं आहे. ओके, आता हे मला सिम्प्लिफाय करायचं, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजेच कसं लिहायचं असतं, आहे की नाही. तर आता आपण काय करूया,
सिम्प्लिफाय करूया. बघा पुन्हा एकदा, ही जो ब्रॅकेट दिली आहे का त्याला पॉवर किती आहे? 1च आहे. म्हणजे हे आपण सेपरेट इंटिग्रेशन करूच शकतो. ओके, सो मी आता सेपरेट इंटिग्रेशन करून घेते. आय इज इक्वल टू काय? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, आता इथं काय आहे? एक्सची पॉवर किती आहे? 1/2 लिहू शकतो. ओके, सो dx प्लस इंटिग्रेशन ऑफ, बघा मी डायरेक्ट लिहिणार एक्स स्क्वेअर हे, बरोबर, आणि याचं काय लिहू शकतो? 1/3. आत्ताच मी डिस्कस केल्याप्रमाणे. ओके, सो हे डिवाईडला नको आहे, मला न्यूमरेटरला घ्यायचं आहे. का न्यूमरेटरला घ्यायचं आहे? कारण मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कारण इथं बघा 1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा कुठे फॉर्म्युला आपण पाहिला का? नाही पाहिला. त्याच्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. ओके, सो काय आहे फॉर्म्युला? एक्स रेज टू n + 1 डिवाइडेड बाय n + 1 प्लस सी. ओके, तो हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी एक्स रेज टू n असलं पाहिजे. 1 अपॉन एक्स रेज टू n चालणार आहे का? नाही आहे. सो मी काय करणार, हे एक्स रेज टू हा डिवाइडला आहे, तर ते वरती गेल्यानंतर काय होईल? पॉवर निगेटिव्ह होईल. ओके, dx प्लस इंटिग्रेशन ऑफ, आताच मी सांगितलेलं इथं काय होतं? मल्टिप्लाय असतं. ब्रॅकेट म्हणजेच काय असतं? मल्टिप्लाय. मग मल्टिप्लाय कसं असतं? डिवाइड बाय 1 आलं तर हे ब्रॅकेट कसं झालं? डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होतं, आहे की नाही? आत्ता आपण डिस्कस केल्याप्रमाणे, म्हणजेच इथं 2/3 झालं इंटू dx. मग आता बघा, याचा बाय युझिंग दिस रूल कोणता? एक्स रेज टू एनचा काय होणार इथं? एक्स रेज टू -1/2 प्लस 1 डिवायडेड बाय -1/2 प्लस 1. ओके, सो प्लस एक्स रेज टू 2/3 प्लस 1 डिवायडेड बाय 2/3 प्लस 1. आता इंटिग्रेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे, त्याच्यामुळे प्लस सी द्यायचं. ओके, सो आता वेट, हां, हे सिम्प्लिफाय करावं लागेल. -1/2 म्हणजेच किती असतं? 1 हाफ झाला ना, आणि हा किती आहे? 1. 1 मधून 1 हाफ गेला, मायनस लिहिले बघा. 1 मधून 1 हाफ गेला म्हणजे किती राहिलं? एक्स रेज टू प्लस 1/2 राहिलं ना. एक अख्खा सर्कल आहे बघा, हे असं एक अख्खा आहे, त्याच्याकडून अर्धा गेला तर किती राहिला? 1 मधून अर्धा गेला तर किती राहिला? अर्धा राहिला की नाही, म्हणजे हाफ राहिला. सो इथं 1/2. ओके, प्लस आता बघा इथं प्लस आहे, इथं 1/1 लिहू शकता तुम्ही, इथं 1/1. मग आता ॲडिशन असेल तर डायरेक्ट ॲडिशन होते का? नाही आहे, बेस सेम करून घ्यावं लागतं. म्हणजेच काय? 1 × 2 करायचं. इथं 1 × 2 किती आलं? 2 झालं. प्लस मिडल साईन दिलं, 3 × 1 आलं. 3 × 1 किती झालं? 3 आलं. त्याप्रमाणे इथं काय येणार? 3 × 1. ओके, 3 × 1 इज 3 डिवायडेड बाय अगेन 5/3. इथं पण 5/3 लिहून घेते, इथं काही गरज नाही एवढं तुम्हाला देण्याची, राईट? हे काही रेज होत नाही आहे. ओके, हां, 5/3 प्लस सी. ओके, हा पेन चालत नाही आहे आय थिंक व्यवस्थित. ठीक आहे, म्हणजेच हे बघा डिवाइडला, हे आहे डिवाइडला असेल तर बघा 1/2 आहे, तर वरती गेल्यानंतर 2/1 होतं. म्हणजेच हे कसं होणार? 2/1 म्हणजेच 2 × एक्स रेज टू 1/2 प्लस इथं 5/3 आहे, म्हणजे उलट जाऊन काय होणार? 3/5 एक्स रेज टू 5/3 प्लस सी. ओके, हे तुमचं काय झालं? आय इज इक्वल टू, हे तुमचं आन्सर झालं. ओके, तर हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं, राईट? बरोबर आहे ना हे सगळं? तर आपण नेक्स्ट बघूया. हे आता हे पण बघा, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स आहे, आणि हे x² प्लस एक्स -1. आता डायरेक्ट इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण इथे 2 टर्म आहेत, ही एक आहे आणि दुसरी ब्रॅकेटमध्ये. मग आता आपल्याला काय करावं लागेल? ही जी टर्म आहे आणि ह्या दुसऱ्या ब्रॅकेटला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करून एक सिम्प्लिफिकेशन करून मग तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचे. ओके, सो हे काय आहे? इंटिग्रेशन ऑफ, हे आय इज इक्वल टू द्या, इंटिग्रेशन ऑफ हे आहे एक्स रेज टू 1/3. ओके, आणि हे आहे x² प्लस एक्स प्लस, सॉरी हां मायनस आहे इथं, इरेज का होत नाही? हां हां, तर हे झालं -1 × dx, राईट? सो आता मला काय करावं लागेल? हे मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. इकडे सिम्प्लिफाय करायचं आहे ना आपल्याला. एक्स रेज टू 1/3 × 2 किती येणार? आता मी डायरेक्ट लिहू शकते ना, एक्स रेज टू 1/3 × 2. 2 म्हणजेच काय असतं? 2/1 असतं, आहे की नाही? सो डायरेक्ट मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन कसं असतं? एक्स रेज टू 1/3 × एक्स रेज टू 2/1 म्हणजे 2 असतं, बरोबर का नाही? प्लस, ओके, याला मी ब्रॅकेट देते. काही गडबड करायची नाही, सिम्प्लिफाय करत जायचं. फक्त जे आन्सर येईल ती येईल. एक्सची पॉवर किती येते तुम्हाला माहिती आहे? 1च आहे. ओके, मायनस
x⁻³ इंटू x⁻, किती इंटू -1 आहे, तर ते काही लिहिण्याची गरज नाही की नाही. आणि ही ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx, राईट. सो आता बघा, इथं मल्टिप्लिकेशन आहे, खालचा बेस सेम आहे, तर वरच्याची काय होती, ॲडिशन होते आहे की नाही. तर बघा आता, आणि सेपरेटसुद्धा मी इंटिग्रेशन देऊ शकते. हे बेस सेम आहे म्हणजे हा खाली मल्टिप्लिकेशन, आणि हे 1च टाईम लिहू शकते मी. 1/3 + 2, ओके, म्हणजे 1/3 + 2 होणार इंटू dx. मी आता सेपरेट पण इंटिग्रेशन त्याचप्रमाणे देऊन घेते. x⁻1/2 1/3 आहे हा, +1 ही काय, तर याचं पॉवर काय आहे, 1 आहे. सो बेस सेम आहे, x इंटू एक्स आहे, तर एकदाच x लिहायचं आणि वरच्याची ॲडिशन करायची. इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ x⁻1/3 इंटू dx, राईट. सो आता हे काय झालं, ॲडिशन असेल तर डायरेक्ट करता येते का नाही, 2/1. तर हे कसं लिहायचं मग, इंटिग्रेशन ऑफ हे किती झालं, सॉरी 1 इंटू 1 झालं, 3 इंटू 2 किती झालं, 6 झालं का, डिवायडेड बाय किती आलं, 3 इंटू 1. ओके, बघा हे कसं केलं मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा दाखवते. 1/3 आहे आणि +2 आहे, 2 म्हणजे 2/1 आहे. तर मी काय केलं, 1 इंटू 1 लिहिलं, 1 इंटू 1 1, ओके. 3 इंटू 2 इथं मिडल साईन प्लस द्यायचं, 3 इंटू 2 किती झालं, 6 झालं, डिवायडेड बाय आणि 3 इंटू 1 असं लिहायचं. 3 इंटू 1 किती झालं, 3, म्हणून माझा आन्सर काय आलं, 7/3. ओके, हेच आहे इथं. ओके, इंटू dx. इथं 7 मी डायरेक्ट लिहू, ठीक आहे, 7 मी आता डायरेक्ट लिहिते, तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो अरे इथं मिडल साईन राहिलं, असं साईन नाही दिलं तर मार्क भेटत नाहीत. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ x⁻, किती येणार, 1 इंटू 1 1 +3, म्हणजे इथं 4/3. इंटिग्रेशन काढलं आहे का अजून आपण, नाही काढलेलं. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ x⁻1/3. सिम्प्लिफाय व्यवस्थित केलं तर तुम्हाला आन्सर जमणार आहे. ओके, तर आता फायनल आन्सर लिहूया डायरेक्ट, आहे की नाही. x⁻n चा फॉर्म्युला जो आहे तो आपण काय करूया, यूज करूया आणि मग फायनल आन्सर काढू, राईट. ओके, सो काय येणार आहे, ते x⁻7/3 म्हणजेच x⁻n चा फॉर्म्युला काय, बघा पुन्हा एकदा 7/3 + 1 डिवायडेड बाय 7/3 + 1 प्लस, आता इथं ह्या टर्मचं इंटिग्रेशन पुन्हा एकदा काय येणार, इथं x⁻4/3 + 1 डिवायडेड बाय 4/3 + 1. किती वेळा सिम्प्लिफाय करावं लागते बघा, मायनस आहे इथं, सॉरी, साईन व्यवस्थित द्या, नंतर त्या गडबडीत चुकून जाते पुन्हा. x⁻1/3 + 1 डिवाइड बाय 1/3 + 1. आता पुन्हा एकदा आणि +c लिहायचं आहे बरं, इथं दिसतंय की नाही तुम्हाला, +c इकडे लिहिते मी. मग आता हे आन्सर बघा, फायनल आन्सर काय येईल, x⁻10/3 लिहू का मी डायरेक्ट, 10/3 येते बघा माझं, तुमचं येते का बघा आता, 10/3 प्लस सिम्प्लिफाय कसं करायचं शिकवले तुम्हाला, राईट. आता इथं किती येते, 7/3 येईल, डिवायडेड बाय 7/3 प्लस मायनस आहे, चुकून माझ्याकडून तेच होत आहे, मायनस x⁻, किती येतं 4/3 डिवायडेड बाय 4/3, बरोबर आहे का बघा, +c लिहून घ्यायचं आहे लास्टला. ओके, मग दॅट इज आवर फायनल आन्सर. वॉट इज 10/3 म्हणजेच काय असतं, उलटून 3/10 होणार, म्हणजे 3/10 इंटू x⁻10/3 प्लस 3/7 येणार आहे की नाही, 3/7 x⁻7/3 मायनस 4/3 आहे, बरोबर की नाही, तर 3/4 येणार उलटं, 3/4 इंटू x⁻4/3 प्लस c. ओके, दिस युअर फायनल आन्सर. व्यवस्थित समजावून घ्या आणि सिम्प्लिफाय केलं ना तर काहीच प्रॉब्लेममध्ये अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला हे ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन कसं करायचं एवढंच माहिती पाहिजे होतं या प्रॉब्लेममध्ये. तर आपण हे 3 प्रॉब्लेम पाहिलेले आहेत, सोडवून बघा आणि ट्राय करा तुम्हाला जमते का स्वतःला सॉल्व करायचं. ओके, सो आपण थांबूया इथं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट्स बघूया. ओके, सो थँक्यू.